चला मित्रांनो, PYQ प्रश्न सातत्यानं रिपीट आहेत म्हणून आपण सिरीज सुरू केलेली आहे आणि याचा बऱ्याच विद्यार्थ्यांना फायदा पण झालेला आहे. ठीक आहे, कमी टायमामध्ये आपल्याला जास्त प्रश्न सॉल्व्ह करायचे. तुमच्या समोर पहिला प्रश्न आहे, वाक्यातील क्रियापदाचे रूप. काय म्हणतंय? आशीर्वाद, आज्ञा, प्रार्थना, विनंती किंवा उपदेश याविषयी अर्थबोध घडवित असेल तर अशा वाक्यांना काय म्हणतात? तर मित्रांनो, अशा वाक्यांना काय म्हणतात? आज्ञार्थी. मित्रांनो, अर्थाचे 4 प्रकार पडतात. अर्थाचे, क्रियापदाचे अर्थ हा टॉपिक आहे, त्याचे 4 प्रकार पडत असते. पण तुम्हाला परीक्षेत प्रश्न येते, क्रियापदाचे अर्थ किती? 4. मग आज्ञार्थ, विध्यर्थ, संकेतार्थ आणि त्याचबरोबर स्वार्थ, असे 4 प्रकार आहेत. त्यापैकी इथं उत्तर आपल्याला काय देत आहे? आज्ञार्थ द्यावं लागते. क्रियापदाच्या रूपावरून जर तुम्हाला आशीर्वाद कळत असेल, आज्ञा कळत असेल, प्रार्थना कळत असेल, विनंती कळत असेल, उपदेश कळत असेल तर ऑप्शन नंबर डी द्यावं लागते, आज्ञार्थ. गाढवाचा नांगर फिरणे या म्हणीचा अर्थ सांगा. या म्हणीचा काय सांगायचा आहे अर्थ? मित्रांनो, ऑप्शन नंबर ए बरोबर आहे, नायनाट होणे. गौरीला साडी शोभते या वाक्यातील कर्म कोणते? कर्म कोणतं म्हणाले? ठीक आहे, शोभते क्रियापद आहे, शोभ मूळ धातू आहे, शोभणारी कोण? शोभणारी कोण? तर मित्रांनो, उत्तर आहे साडी. वाक्याचा कोण आहे? कर्ता. कारण कोणचं उत्तर कर्ता असते. वाक्याचा कर्ता निर्जीव आहे आणि कर्ता निर्जीव असल्यास वाक्यात कर्म येत नाही, म्हणून ऑप्शन नंबर सी बरोबर आहे, वाक्य अकर्मक आहे. ठीक आहे. कालिदास कवी होता या वाक्यातील विधेयपूरक कोणते? ओळखायचंय काय मित्रांनो? विधेयपूरक. ठीक आहे मित्रांनो, कालिदास कवी होता. होता क्रियापद, हो मधला मूळ धातू, होता मधला मूळ धातू हो. होणारा कोण आहे? होणारा कोण? मित्रांनो, उत्तर येतंय कालिदास. वाक्याचा कर्ता आहे. ठीक आहे. दुसरा प्रश्न विचारा, काय होता? काय होता? उत्तर येतंय कवी. कायचं उत्तर नियमानं कर्म असते, परंतु इथं ते विधानपूरक आहे. विधानपूरक. इथं ते कोण आहे मित्रांनो? विधानपूरक. कारण कालिदासच कोण आहे? कवी. आणि कवीच कोण आहे? कालिदास. कर्ता आणि कर्त्यानंतर येणारं नाम दोघं एकच आहेत, म्हणून कायचं उत्तर विधानपूरक आहे. आणि मित्रांनो, विधानपूरक हे विधेयपूरकचा प्रकार आहे. म्हणून आपल्याला विचारलंय काय? या वाक्यातील विधेयपूरक कोणते? मग कवीला आपण विधानपूरक म्हणून, विधानपूरक म्हणजेच कोण? विधेयपूरक. म्हणजेच ऑप्शन नंबर कवी कुठे? ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. ठीक आहे. अभ्यास केला असता तर तो नापास झाला नसता या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. काय ओळखायचं मित्रांनो? वाक्याचा काय ओळखायचा आहे? प्रकार ओळखायचा आहे. विद्यार्थी, आज्ञार्थी, संकेतार्थी. मित्रांनो, जर आणि तर न वाक्य जोडलेले. जर अभ्यास केला असता तर तो नापास झाला नसता, आणि जर आणि तर न वाक्य जोड्याच्या नंतर वाक्याचा प्रकार असते संकेतार्थी. ठीक आहे. नकारार्थी वाक्यांना काय म्हणतात? नकारार्थी वाक्यांना काय म्हणतात? नकारार्थी वाक्यांना काय म्हणतात? तर मित्रांनो, त्यांना अकरण रूपी वाक्य म्हणतात. लक्षात घ्या, जर वाक्य होकारार्थी असेल तर करण रूपी, आणि वाक्य नकारार्थी असेल तर अकरण रूपी. मी जेवण करतो, करण रूप आहे कारण होकार आहे. मी जेवण करत नाही, नकार आहे म्हणून अकरण रूप आहे. म्हणून ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. ठीक आहे. तू जेथे गेला होतास तेथेच तो सुद्धा गेला आहे या वाक्याचा प्रकार. या वाक्याचा प्रकार ओळखा म्हणते. मित्रांनो, तू जेथे गेला होतास, ठीक आहे, म्हणजेच सरळ सरळ सर, तू जेथे गेला होतास तो सुद्धा गेला होता. तू जेथे गेला होतास तेथेच, तू जेथे गेला होतास तेथेच तो सुद्धा गेला आहे. मित्रांनो, वाक्य तू न जोडे. तू न म्हणजे कोणी? सर्वनामानं. आणि जेव्हा सर्वनाम दोन वाक्य जोडते का, वाक्याचा प्रकार बनत असते मिश्र वाक्य. ऑप्शन नंबर डी. पुढील शब्दसमूहातील ध्वन्यार्थ ओळखा. ओळखायचा आहे काय मित्रांनो? बघा, ध्वन्यार्थ. हात कापून देणे. हात कापून देणे म्हणजे काय? तर मदत करणे, लेखी करार करून देणे. म्हणजेच ऑप्शन नंबर मित्रांनो बी बरोबर आहे, लेखी करार करून देणे.
शोक, तिरस्कार, शोक, तिरस्कार, आश्चर्य असा मनोधर्माचा उल्लेख येतो तेव्हा अशा शब्दाच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येते? शोक, तिरस्कार, आश्चर्य. तर मित्रांनो त्याच्या शेवटी येते उद्गारवाचक चिन्ह. ठीक आहे, ऑप्शन नंबर ए. खालील मन पूर्ण करा. सारा चोरांचाच काय असते? मग सारा चोरांचाच मित्रांनो बाजार असते. काय असते? बाजार. भरपूर प्रश्न असे आहेत मित्रांनो जे जिथल्या तिथेच माइंड लावायचं असते. कळलं का तुम्हाला? म्हणजे काही तुमच्या कॉमन सेन्सचा पण भाग आहे. स्पर्धा परीक्षा पात्र होणं म्हणजे कधी कधी तुम्हाला तुमचा माइंड पण लावावा लागतो. ठीक आहे. एकाच आईच्या पोटी जन्म झाला आहे असे. बर, त्याला मित्रांनो ऑप्शन नंबर ए बरोबर आहे, सहोदर म्हणतात. काय म्हणतात? सहोदर. शी या अवयवातून कोणता भाव व्यक्त होतो? शी या अवयवातून कोणता भाव व्यक्त होतो? मित्रांनो मुळात शी हे केवल प्रयोगी अव्यय आणि त्याच्याच प्रकारे तो तिरस्कार दर्शक केवल प्रयोगी अव्यय. ठीक आहे, ऑप्शन नंबर सी. त, थ, द, ध, न, ल, स ही 7 व्यंजने डॅश डॅश आहेत. तर मित्रांनो ती आहे दंत्यवर्ण. ज्या व्यंजनांचा उच्चार करताना जिभेचा दाताला स्पर्श होतो अशा वर्णांना काय म्हणतात? दंत्यवर्ण म्हणतात. म्हणजेच ऑप्शन नंबर बी बरोबर. सजातीय जोड्यापैकी 2 स्वर एकमेकांसमोर येऊन होणाऱ्या संदेश डॅश डॅश म्हणतात. तर मित्रांनो त्याला दीर्घत्व संधी म्हणतात. ठीक आहे, काय म्हणतात? दीर्घत्व संधी. मी तुम्हाला म्हणलं उदाहरणार्थ, मी तुम्हाला म्हणलं वाक्य काही घेतात आपलं स्वर अधिक आघात. मित्रांनो इथं र मध्ये कोणता स्वर आहे? अ. इथं कोणता स्वर आहे? आ. दोघ सजाती आहेत का नाही? ज्या 2 स्वरांचे उच्चारस्थान समान असते त्यांना सजातीय स्वर म्हणतात. दोघांचे उच्चारस्थान कंठातून आहे. अ प्लस आ बरोबर काय होतंय? आ. मित्रांनो लक्षात घ्या आता. अ गेला, आ गेला, स्व जशा तसा, र अर्धा आहे त्याच्यात हा मिसळा, स्व रा, आ खाली गेला म्हणून घेता येणार नाही, घात. स्वर अधिक आघात, स्वराघात. संधीचं नाव आहे मित्रांनो दीर्घत्व स्वर संधी, दीर्घादेश स्वर संधी, सजातीय स्वर संधी. संपला विषय. म्हणजेच ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. कुत्र्याने चावा घेतला अधोरेखित शब्दाचे नाम कोणते? ठीक आहे, कुत्र्याने चावा म्हणजे त्यांनी कुत्र्याने शब्दाला अंडरलाईन केलेलं असावं. ठीक आहे, पर्यायावरून. मग कुत्र्या, कुत्रा, कुत्र्याने, कुत्र्याचा. मित्रांनो ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. कुत्र्याने मध्ये मूळ नाम कोणते म्हणते? सरळ सरळ कुत्रा, कुत्र्यापासून कुत्र्याने झाले. जळू या शब्दाचे अनेक वचन. जळू परीक्षेत प्रश्न आला बघा, या शब्दाचे अनेक वचन. मग मित्रांनो एक जळू, अनेक जळवा. ऑप्शन नंबर डी बरोबर होते. अव्यय साधित विशेषणाचे उदाहरण कोणते? अव्यय साधित विशेषणाचे उदाहरण कोणते? मग मित्रांनो ऑप्शन नंबर ए बरोबर आहे, मागील दार. लक्षात घ्या. उदाहरण तुम्हाला म्हणलं काही वाक्य, स्वाती मागे पडली. आपण चालता चालता म्हणतो का एखाद्या तशा टाईप मध्ये, स्वाती मागे पडली. ठीक आहे, पडली क्रियापद आहे मित्रांनो. पड मूळ धातू आहे. पडणारी कोण आहे? स्वाती वाक्याचा कर्ता आहे. ठीक आहे, जर आपण याला प्रश्न विचारला ना मित्रांनो काय कोठे पडली, मागे, आणि कोठेचं उत्तर असतंय क्रियाविशेषण अव्यय. स्वाती मागे पडली, पडली क्रियापद, पड मूळ धातू, कोठे पडली मागे, आणि कोठेचं उत्तर क्रियाविशेषण अव्यय असते. लक्षात घ्या मित्रांनो, मागे क्रियाविशेषण अव्यय. ठीक आहे मित्रांनो, दार हे नाम आहे, पण कसं आहे दार? मागील दार आहे. मग मागील शब्दानं दाराबद्दल माहिती दिली म्हणून विशेषण आहे,
आणि या मागील मध्ये मागे हे क्रियाविशेषण अव्यय आहे, अव्ययापासून विशेषण बनलंय म्हणून हे अव्यय साधित विशेषण. बघा तुम्हाला विचारलंय काय अव्यय साधित विशेषणाचं उदाहरण कोणतं, म्हणते ऑप्शन नंबर ए बरोबर आहे. त्यानंतर सरांनी विद्यार्थ्यांना सूर्य नमस्कार शिकवले, क्रियापदाचा प्रकार ओळखा. सरांनी विद्यार्थ्यांना सूर्य नमस्कार शिकवले, क्रियापदाचा प्रकार ओळखा. ठीक आहे मित्रांनो, लक्षात घ्या विभक्तीच्या अर्थाने शब्दयोगी अव्यय नामास लागतात व ती लागण्यापूर्वी त्यांचे बहुधा सामान्य रूप होते, या रूपास काय म्हणतात? बर ठीक आहे. तर मित्रांनो त्याला काय म्हणतात माहितीये का? ऑप्शन नंबर डी, विभक्ती प्रतिरूपक अव्यय. कसं काय सांगतो तुम्हाला, उदाहरण सांगितलं तुम्हाला. माणसाहून मेंढर बरी. मित्रांनो जर तुम्ही बघितलं ना माणसाहून, तर हून हे पंचमी विभक्तीचे प्रत्यय आहेत. म्हणजे माणसाहून शब्दाची विभक्ती तुम्हाला पंचमी सांगावं लागते. काय सांगावं लागते? पंचमी. पण कधी कधी तुम्हाला काय करतात माहितीये का, हे प्रत्यय देतच नाही, डायरेक्ट म्हणतात बघा माणसापेक्षा मेंढर बरी. माणसापेक्षा मेंढर बरी. आता लक्षात घ्या, तुम्हाला आयोग काय करते, पेक्षाला अंडरलाईन करते, मग ही विभक्ती सांगा. मग मित्रांनो काय असतं विषय, त्यांनी काय केलं, विभक्ती प्रत्यय काढा आणि तिथे शब्दयोगी अव्यय वापरलं, कारण शब्दयोगी अव्यय शब्दाला जोडणंच येत असते. मग माणसापेक्षाची विभक्ती इथे बी पंचमीच आहे. तर तुम्हाला मला काय सांगायचं बघा, आता काय म्हणते पहा, तुम्हाला क्लिअर सांगतो. दोघांचा अर्थ सेम आहे. विभक्तीच्या अर्थाने शब्दयोगी अव्यय नामास लागतात, म्हणजे याच्या अर्थाने हे शब्दयोगी अव्यय वापरला आपण. ही विभक्ती प्रत्यय शब्दयोगी अव्यय व ती लागण्यापूर्वी त्यांचे बहुधा सामान्य रूप होते. म्हणजेच काय माहितीये का तुम्हाला, आता बघा काय झालंय माहितीये तुम्हाला, मुळात शब्द कोणता आहे? माणूस. माणूस हा मूळ शब्द आहे, पण माणूस काय झालं इथं? माणसा. इथं माणूस काय झालं? माणसा. मग विभक्ती प्रत्यय आणि शब्दयोगी अव्यय जोडताना त्याचं सामान्य रूप होत असते, म्हणजेच असा बदल होत असते शेवटच्या अक्षरात. मुळात शेवटचं अक्षर माणूस आहे, मग माणूसचं काय झालं? माणसा. माणसा. ठीक आहे, मग सामान्य रूप होते. काय म्हणते, विभक्तीच्या अर्थाने शब्दयोगी अव्यय नामास लागतात, याच्या अर्थाने हे लागले. ठीक आहे, व ती लागण्यापूर्वी त्यांचे बहुधा सामान्य रूप होते, मग सामान्य रूप झाले, या रूपास काय म्हणतात? तर या रूपास मित्रांनो याला म्हणाल्या, याला विभक्ती प्रतिरूपक अव्यय. इथे या शब्दयोगी अव्ययानं विभक्ती प्रत्ययांचं कार्य केले. मग शब्दयोगी अव्यय, थोडक्यात शब्दयोगी अव्यय जेव्हा विभक्ती प्रत्ययांचं कार्य करतात का, तेव्हा त्याला काय म्हणायचं? विभक्ती प्रतिरूपक अव्यय असं म्हणतात. विषय संपला. म्हणून ऑप्शन नंबर डी बरोबर आहे. प्रतिक्षण, कष्टसाध्य, घरोघरी, अन्याय यापैकी अव्ययभाव समासाचे शब्द ओळखा. ठीक आहे मित्रांनो, सरळ सरळ हे ऑप्शन नंबर ए बरोबर आहे. का सांगतो तुम्हाला, जिथं तुम्हाला प्रति दिसन का, प्रति हा उपसर्ग, प्रति उपसर्ग म्हणले की अव्ययभाव समास, त्याच्या समोर हे उदाहरण आहे. बाकी तुम्हाला कुठंच प्रति दिसन नाही. ठीक आहे, मग घरोघरी सुद्धा अव्ययभाव समासाचं उदाहरण आहे. ज्या शब्दांची पूर्व परंपरा सांगता येत नाही अशा शब्दांना डॅश डॅश म्हणतात. अशा शब्दांना डॅश डॅश असे म्हणतात. ठीक आहे मित्रांनो, ज्या शब्दांची पूर्व परंपरा सांगता येत नाही त्यांना देशी शब्द म्हणतात. थोडक्यात काय माहिती काय, मराठीतले शब्द तयार झालेले जे कोण्या भाषेतून मराठीत आलेले नाही. श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली, या वाक्यातील प्रत्यक्ष कर्म आहे. प्रत्यक्ष कर्म ओळखायला सांगितलं तुम्हाला. ठीक आहे, श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. सांगितली क्रियापदे, सांग मूळ धातू आहे मित्रांनो. सांगणारा कोण? श्रीकृष्णाने. वाक्याचा कर्ता आहे. मित्रांनो काय सांगितली? गीता. मित्रांनो कोणाला? कोणाला सांगितली? अर्जुनाला.
ठीक आहे. एकाच वाक्यात कायचं बी उत्तर आहे आणि कोणालाच पण उत्तर आहे. तर कायचं उत्तर असतंय प्रत्यक्ष कर्म. आणि मित्रांनो कोणालाच उत्तर असतंय अप्रत्यक्ष कर्म. झालं. मग मित्रांनो त्याने ओळखायला काय सांगितलंय? प्रत्यक्ष कर्म. सरळ सरळ कळालं, गीता हे प्रत्यक्ष कर्म आहे, म्हणून ऑप्शन नंबर ए बरोबर आहे. ठीक आहे मित्रांनो, लक्षात घ्या, जी कर्मे क्रियापदावर अधिकार गाजवणारी असतात त्यांना कोणत्या प्रकारची कर्मे म्हणतात? तर मित्रांनो ऑप्शन नंबर सी बरोबर आहे, प्रत्यक्ष कर्म. प्रत्यक्ष कर्मानुसार क्रियापदाचं रूप बदलत असते मित्रांनो, लक्षात ठेवायचं. मी म्हणतो तुम्हाला, मुलांनी मुलांनी शिक्षकांना प्रश्न विचारला. मुलांनी शिक्षकांना प्रश्न विचारला. चला फास्ट घेऊ थोडस, आपण पाठीमागे झाले. विचारला क्रियापद, विचार मूळ धातू, विचारणारे कोण? मुलांनी वाक्याचा कर्ता आहेत. काय विचारलाय? प्रश्न. कोणाला? शिक्षकांना. मित्रांनो तर या मग प्रश्न कोण आहे? प्रत्यक्ष कर्म. प्रश्न कोण आहे? प्रत्यक्ष कर्म. शिक्षकांना कोण आहे? अप्रत्यक्ष कर्म. ठीक आहे मित्रांनो, काय म्हणताय? जी कर्मे क्रियापदावर अधिकार गाजविणारे असतात त्यांना कोणत्या प्रकारची कर्मे म्हणतात? तर मित्रांनो या प्रत्यक्ष कर्मानुसार क्रियापदाचं रूप बदलत असते. ठीक आहे, म्हणजेच हे प्रत्यक्ष कर्म क्रियापदावर अधिकार गाजवित असते, म्हणून ऑप्शन नंबर सी बरोबर आहे, प्रत्यक्ष कर्मे. चला सोडवा. सुरेशने सुरेल गाणे म्हटले, कर्म विस्तार ओळखा. सांगा. वाक्य प्रत्यकरणावर प्रश्न आहे. सुरेशने सुरेल गाणे म्हटले, कर्मविस्तार सांगा. ठीक आहे. कर्मविस्तार म्हणजे काय माहितीये का? काय सांगायचं तुम्हाला माहितीये का? कर्माचं आधी विशेषण सांगायचं आणि त्याला कर्मविस्तार म्हणायचं. असं विशेषण सांगायचं जे कर्माचं आधी विशेषण आहे. चला बोला मग. म्हटले क्रियापद, मठ मूळ धातू, म्हणणारा कोण आहे? सुरेश, वाक्याचा कर्ता आहे. काय म्हणलाय? गाणं वाक्याचं कर्म आहे. गाणं कसं आहे? सुरेल. सुरेलनं गाण्याबद्दल माहिती दिली म्हणजेच विशेषण आहे. ठीक आहे. आणि गाणे कोण आहे मित्रांनो? कर्म आहे. मग सुरेलनं गाणे या कर्माबद्दल माहिती दिली म्हणून विशेषण आहे. पण त्याचं कसलं विशेषण? अगोदर आलंय का नंतर? अगोदर, म्हणजे आधी विशेषण आहे. पण कोणाचं? कर्माचं. कर्माचं कोण आहे मित्रांनो? ते आधी विशेषण. आणि कर्माची आधी विशेषणे वाक्यात कशाचं कार्य करतात? कर्म विस्ताराचं कार्य करतात, म्हणजेच ते कर्म विस्तार आहे. सुरेल. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. त्याचा धाकटा मुलगा काल अतिरेक्याविरुद्ध लढताना शहीद झाला. या वाक्यातील उद्देश ओळखायचंय. काय उद्देश? वाक्य ओळखा. उद्देश वाक्य ओळखा म्हणलंय मित्रांनो. या वाक्यातील उद्देश वाक्य ओळखा म्हणते. ठीक आहे. उद्देश म्हणजे करता मित्रांनो. उद्देश म्हणजे काय? करता. संपला विषय. त्याचा धाकटा मुलगा काल अतिरेक्याविरुद्ध लढताना शहीद झाला. झाला क्रियापद, झाला मधला मूळ धातू आहे हो. झाला मधला मूळ धातू आहे हो. हो नारा कोण? किती कर्त्याला आणि कर्माला महत्व बघितलं का? किती वेळा ओळखावं लागेल. होणारा कोण आहे? मुलगा. वाक्याचा कर्ता आहे. ठीक आहे. त्यांनी काय सांगितलंय? या वाक्यातील उद्देश वाक्य ओळखा. उद्देश वाक्य बनलंय. ठीक आहे. उद्देश वाक्य ओळखा. मित्रांनो झाला तुम्हाला, म्हणजे उद्देश म्हणजे करता. तुम्हाला इथं मुलगा दिसायलाय का? नाही. इथं दिसायलाय का मुलगा? नाही. इथं दिसायलाय का? नाही. ऑप्शन नंबर सी बरोबर, डी बरोबर. त्याचा धाकटा मुलगा. मुलगा आले ना, विषय संपला. नियमानं पाहायला गेल्यावर हे त्याचा धाकटा आणि उद्देश विस्तार आहे, पण तिथे तसा पर्याय ना. ठीक आहे. मग त्याचा धाकटा मुलगा हे कोण आहे मित्रांनो?
सध्याचं उद्देश वाक्य ओळखा म्हणले, म्हणून आपल्याला हे पर्यायामध्ये बरोबर द्यावा लागल. अश्विनीने वर्गातील उपस्थित मुली मोजल्या पण त्या 10च भरल्या. वाक्य प्रकार ओळखा. संपला विषय. कुठे पण. मग अश्विनीने वर्गातील उपस्थित मुली मोजल्या पण त्या 10च भरल्या. ठीक आहे. पण वाक्य जोडे. पण हे आहे न्यूनत्व बोधक. न्यूनत्व बोधक प्रधानत्व सूचक. न्यूनत्व बोधक प्रधानत्व सूचक. उभयान्वयी. उभयान्वयी अव्यय. मित्रांनो लक्षात घ्या, पण हे न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय. त्यानं काय केलं? दोन वाक्य जोडेल. आणि न्यूनत्व बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय जेव्हा दोन वाक्य जोडते का, तेव्हा वाक्याचा प्रकार बनत असते संयुक्त. काय बनत असते? संयुक्त. अश्विनीने वर्गातील उपस्थित मुली मोजल्या पण त्या 10च भरल्या. वाक्याचा प्रकार आहे संयुक्त वाक्य. मी रोज पहाटे उठतो व 1 तासभर शाळेचा अभ्यास करतो. हा वाक्य प्रकार कोणता? ठीक आहे. वाक्य जोडे परत तेच बघावं लागतंय. वाक्य जोडे वन. व कोण आहे? व आहे समुच्चय बोधक. समुच्चय बोधक प्रधानत्व सूचक. समुच्चय बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय. आता लक्ष द्या इकडं. समुच्चय बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय. मग व हे समुच्चय बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय जोडे का? मी रोज पहाटे उठतो हे एक वाक्य जोडे. 1 तास शाळेचा अभ्यास करतो हे एक वाक्य जोडे. किती वाक्य जोडे? 2. आणि 2 वाक्य जेव्हा समुच्चय बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय जोडते का, तेव्हा वाक्याचा प्रकार बनतंय संयुक्त वाक्य. ऑप्शन नंबर सी. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. जे चकाकते ते सोने नसते. जोडे कोणी? जे आणि ते. जे चकाकते ते सोने नसते. जे आणि ते कोण आहेत मित्रांनो? चला पटपट बोला. जे आणि ते आहेत सर्वनाम. आणि सर्वनाम जेव्हा दोन वाक्य जोडतात का, तेव्हा वाक्याचा प्रकार मिश्र बनत असते. ठीक आहे. जे संबंधी सर्वनाम आहे, दर्शक सर्वनाम. ठीक आहे. आणि सर्वनाम जेव्हा दोन वाक्य जोडतात तेव्हा वाक्याचा प्रकार काय बनते मित्रांनो? मिश्र वाक्य बनते. गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार. गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार या कवितेतून कोणत्या रसाची निर्मिती होते? तर मित्रांनो ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. वीर रस. जिथं शौर्य असते, पराक्रम असते, तिथं कोणता रस निर्माण होते? वीर रस निर्माण होते. कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकताच चोरांनी धूम ठोकली. या वाक्यातील धूम ठोकली या वाक्प्रचाराचा समानार्थी वाक्प्रचार कोणता? तर मित्रांनो त्याचा ऑप्शन नंबर ए बरोबर आहे. सुंबाल्या करणे. धूम ठोकली म्हणजेच काय मित्रांनो? याचाच अर्थ सांगा म्हणजे ना. म्हणजेच काय? सुंबाल्या करणे. ऑप्शन नंबर ए बरोबर आहे. पुढील वाक्यातील किती नामामध्ये सामान्य रूपामुळे बदल झाला आहे? बघा, किती नामामध्ये सामान्य रूपामुळे बदल झाला आहे म्हणते. चला बोला. चला काय म्हणते? शिक्षकांनी. मुळात शिक्षक नाम आहे त्याचं शिक्षका झाले नी प्रत्यय लावल्यामुळे. मुलांना मुळात मूल नाम आहे त्याचं मुला झालंय ना प्रत्यय लावल्यामुळे. म्हणजे 2 नामात झाले बघा. शाबास किती. ठीक आहे. 2च इथे झाले. शिक्षकचं शिक्षका झाले, मूलचं मुला झाले. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. 2. एखाद्या प्रकरणासंबंधी खास माहिती देण्यासाठी शासनाने प्रसिद्ध केलेली पत्रिका म्हणजे? शासनाने प्रसिद्ध केलेली पत्रिका म्हणजे काय? तर मित्रांनो त्याला म्हणतात श्वेतपत्रिका. काय म्हणतात? श्वेतपत्रिका. ऑप्शन नंबर बी. हा, ही, हे, तो, ती, ते यांना मराठी व्याकरणात डॅश डॅश म्हणतात. संबंधी सर्वनामे होतील का? नाही. ती जो जी जे आहेत. दर्शक सर्वनामे होतील का? होतील ना मग. कारण तो ती ते आणि हा ही हे कोण येतं? दर्शक सर्वनामे आहेत.
म्हणून ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. दुहेरी हा शब्दसंख्या विशेषणाच्या कोणत्या प्रकारातील आहे? दुहेरी याचा विशेषणाचा प्रकार सांगा म्हणाले, कोणतं विशेषण आहे? तर मित्रांनो ते आहे आवृत्तीवाचक संख्या विशेषण. मित्रांनो उदाहरण तुम्हाला म्हणलं दुहेरी रस्ता. मित्रांनो रस्ता हे नाम आहे. कसं आहे? दुहेरी. दुहेरी शब्दानं रस्त्याबद्दल माहिती दिली म्हणून विशेषण आहे, पण याची आवृत्ती दोनदा दाखवली दुहेरी, म्हणून हे आवृत्तीवाचक संख्या विशेषण, पण आवृत्तीवाचक विशेषण आहे. ठीक आहे, ऑप्शन नंबर सी बरोबर. लेखनी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? लेखनी हे कोणत्या प्रकारचं नाम आहे म्हणते? तर मित्रांनो ऑप्शन नंबर बी बरोबर आहे, सामान्य नाम आहे ते. एकाच प्रकारच्या व्यक्ती, वस्तू, प्राणी, पदार्थ, ठिकाणी यांना दिलेलं नाव म्हणजे सामान्य नाम होय. लेखनी सारखे लेखनी अनेक आहेत, लेखनी हे सामान्य नाम आहे. ती नियमितपणे कादंबरी वाचित असे. वाचित असे मग वाच मूळ धातू आहे प्लस त प्लस असे. या वाक्यातील काळ ओळखा. वाचित असे म्हणते रीती भूतकाळ आहे मित्रांनो. भूतकाळात बघा ती नियमित कादंबरी वाचित असे. कुठं? भूतकाळात सातत्यानं. मित्रांनो वाच मूळ धातू आहे प्लस त प्लस असे. मूळ धातू प्लस त प्लस असे बरोबर रीती भूतकाळ होते. खालील स्वर कोणत्या प्रकारचा आहे? खालील स्वर कोणत्या प्रकारचा आहे? त्याचं नाव काय आहे? ये. मित्रांनो ऑप्शन नंबर सी बरोबर आहे, संयुक्त स्वर येते. कसं काय ते पहा. आता मराठी भाषेमध्ये संयुक्त स्वर आहेत 4. कोणकोणते आहेत मग? कोणकोणते आहेत? ये आणि ऐ, वो आणि औ. झालं. मराठी भाषेमध्ये संयुक्त स्वर किती आहेत मित्रांनो? 4 संयुक्त स्वर आहेत. ठीक आहे, त्याच्यापैकी इथं कोणतं दिलेलं आहे? ये दिलेला आहे. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. मित्रांनो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.